नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, LIC हाऊसिंग फायनान्सकडून ज्युनियर असिस्टंटची 180 जागांची भरती निघाली आहे। भरती खूप जबरदस्त आहे। सिंगल एक्झामवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। महाराष्ट्रात भरपूर जागा आहेत, पण थांबा, या भरतीमध्ये 3 IMP टॉपिक आहेत जे 90% लोकांना माहिती नसतात, त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला LIC हाऊसिंग फायनान्सविषयी माहिती सांगतोय, टोटल पोस्ट सांगतोय, एज क्रायटेरिया, एज्युकेशन डिटेल, इम्पॉर्टंट डेट, सिलेक्शन प्रोसेस, एक्झाम स्ट्रक्चर अँड पॅटर्न याविषयी इत्थंभूत माहिती इन डिटेल्समध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तेही सरळ साध्या भाषेमध्ये। फक्त माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ पाहतायत आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते कमेंट्समध्ये नक्कीच टाका, कारण की तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार मी तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन येत असतो। आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जर तुमच्या एज्युकेशन रिलेटेड जॉब अपडेट घेऊन आलो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। LIC हाऊसिंग फायनान्सकडून ज्युनियर असिस्टंटच्या पोस्टी निघालेल्या आहेत। हे पहा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये या वॅकन्सी निघाल्या आहेत त्याविषयी माहिती सांगतोय। वॅकन्सी ऑल ओव्हर इंडियासाठी निघालेल्या आहेत, पण मी तुम्हाला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं चॅनल चालतं, त्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वॅकन्सी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की अहमदनगरला 1 जागा आहे, औरंगाबादला 1 जागा आहे, धुळ्याला 1 जागा आहे, जळगावला 1 जागा आहे, कोल्हापूरला 1 जागा आहे, मुंबई नवी मुंबईला आणि ठाणेला 8 जागा आहेत, नागपूरला 3 जागा आहेत, नाशिकला 5 जागा आहेत, पुणे पिंपरी चिंचवडला 3 जागा आहेत, सोलापूरला 1 जागा आहेत। अशा एकूण 25 व्हॅकन्सी या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। आता मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती व्हॅकन्सी आहेत हे तुम्हाला मी सांगितलं। जर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये व्हॅकन्सी असेल तर तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका। आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतोय, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही फक्त इथे एका सिटीसाठी अप्लाय करू शकताय, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे एक्झाम दुसऱ्या स्टेटमध्ये देऊ शकतात। जर बाहेरच्या स्टेटमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही त्या ठिकाणचं एक्झाम सेंटर या ठिकाणी निवडू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे याच्या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे, तर तुम्ही इंटरव्ह्यू स्टेटसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात। खास करून तुम्ही ज्या स्टेटमध्ये व्हॅकन्सी आहेत त्या स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या स्टेटमध्ये तुमची इंटरव्ह्यू कंडक्ट केली जाणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। आता कामाचं स्वरूप काय राहणार आहे त्याविषयी आपण इन डिटेल्स या ठिकाणी माहिती घेऊया। आता या ठिकाणी तुम्हाला लोन प्रोसेसचं काम राहणार आहे, डाटा एंट्रीचं काम राहणार आहे, EMI फॉलोअप करावे लागणार आहे, म्हणजे कॉलिंग करावे लागणार आहे कस्टमरला ज्यांनी लोन घेतलेलं आहे, नंतर कस्टमर सर्व्हिस द्यावे लागणार आहे, नंतर कॅश काउंटरचं काम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं, डॉक्युमेंट स्कॅनिंगचं काम मिळू शकतं, बेसिक मार्केटिंगचं काम तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं। म्हणजे हे जी ज्युनियर असिस्टंट आहे याचं जे काही वर्किंग ऑफ नेचर आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट शब्दामध्ये समजून सांगितलेलं आहे। या प्रकारची कामं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला बँकिंग प्लस ऑफिस प्लस कस्टमर हँडलिंग जॉब असा एकत्र हा ज्युनियर असिस्टंटचं वर्किंग ऑफ नेचर या ठिकाणी राहणार आहे। आता सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे इम्पॉर्टंट डेट, तर याचं जे काही फॉर्म स्टार्टिंग झाली आहे ती 16/4/2026 पासून झाली आहे। लास्ट डेट आणि फीची याची शेवटची तारीख आहे 30/4/2026। आता ज्युनियर असिस्टंटची जी काही सिंगल एक्झाम होणार आहे ती एक्झाम जून 2026च्या फर्स्ट वीकमध्ये होणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सर्व डेट नमूद करून ठेवला आहे, त्यामुळे तुमच्याकडे अभ्यासाला बराच वेळ आहे। हे पहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन दाबा, कारण की आपण या व्हिडिओवरती या जॉब नोटिफिकेशनवरती नेक्स्ट वीकपासून याच्यावरती टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत। दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण याचा नेक्स्ट व्हिडिओ याचा इन डिटेल सिलेबसमध्ये घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन दाबा, आणि तुमचं शिक्षण आणि तुमचा जिल्हा कमेंट्समध्ये पुट करायला विसरू नका। मी प्रत्येक कमेंट वाचतो, त्याला रिप्लायही करतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलचं ध्येयच आहे की आपल्या महाराष्ट्रातील स्टुडंट मित्रमैत्रिणींना सरळ आणि साध्या सोप्यामध्ये आणि योग्य ते जॉब नोटिफिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। आता सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे तुमची सॅलरी। तर या ठिकाणी तुमचे CTC जो राहणार आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की Tier 1, Tier 2 आणि Tier 3 या हिशोबानुसार या ठिकाणी त्यांनी हे सॅलरी स्ट्रक्चर देऊन ठेवलं आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी टोटल सॅलरी तुमची जी काही CTC आहे ना ते तुम्हाला सांगतोय। जर आपण
टियर 1 सिटी पाहिलं तर 4,98,108 रुपये एवढं तुम्हाला वार्षिक पॅकेज या ठिकाणी अलॉट करण्यात येतं आहे. त्या ठिकाणी अनेक बेनिफिट तुम्हाला मिळत आहेत, जसं की बेसिक पे तुमचं HRA मिळतो आहे, अदर बेनिफिट मिळत आहे, मिल कपूल मिळतं आहे, तुम्हाला PF मिळतो आहे, नंतर मेडिक्लेम मिळतो आहे, तुम्हाला ग्रुप इन्शुरन्स मिळतो आहे. अशा रीत्या तुमचं टोटल CTC या ठिकाणी बनतं आहे. तर जे काही टियर 1 आहे, टियर 1 सिटीमध्ये तुम्हाला जे CTC मिळतं आहे ॲन्युअल ते तुम्हाला 4,98,108 रुपये मिळतं आहे. त्यानंतर तुमचं जे काही टियर 2 सिटी आहे त्या ठिकाणी तुम्हाला 4,78,908 रुपये मिळत आहे आणि टियर 3 सिटीमध्ये तुम्हाला 4,64,508 रुपये इतकं जबरदस्त तुम्हाला पॅकेज या ठिकाणी उपलब्ध होतं आहे, तुम्हाला ऑफर करण्यात येतं आहे. आता या ठिकाणी जे तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट मी तुम्हाला समजून सांगितले तरी इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला PF मिळतं आहे, मेडिक्लेम मिळतो आहे, इन्शुरन्स मिळतो आहे, तुम्हाला 10% इन्क्रीमेंट या ठिकाणी मिळतं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट आहे तो म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता हा पार्ट तुम्ही मिस करू नका, नाही तुम्हाला कळणार नाही की तुम्ही एलिजिबल आहात की नाही. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण इथे नॅशनॅलिटी इंडियन सांगून ठेवलं आहे. ऑब्वियसली इंडियन कंपनी इंडियन लोक या ठिकाणी ॲप्लिकेबल असणारच आहे. आता एज क्रायटेरियामध्ये त्यांनी सांगून ठेवले की 1/4/2026 पासून ते एज क्रायटेरिया काउंट करताय. 21 ते 30 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. लक्षात ठेवा की इथे त्यांनी कॅटेगरीज वाईज त्यांनी इथे रिझर्वेशन असं काही आहे असं काही नमूद करून ठेवलेलं नाही. त्यांनी टोटल वॅकन्सी देऊन ठेवलं आहे कोणत्या डिस्ट्रिक्टला किती वॅकन्सी आहेत, त्यामुळे इथे एज रिलॅक्सेशन लागू नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की तुमचं एनी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तुमचं कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुमचं जो वय 21 ते 30 बसत असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर हमखास फॉर्म भरा. सुवर्ण संधी आहे. प्रत्येक वेळेला अशा संधी येत नाही, खास करून तुमच्या नेटिव्ह प्लेसमध्ये म्हणजे तुमच्या जवळच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला वॅकन्सी अवेलेबल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जर तुमचं एज बसत असेल, क्वालिफिकेशन तुम्हाला मी सांगितलं एनी ग्रॅज्युएशन लागतं आहे, तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करावं असं माझं म्हणणं आहे. तुमचं मत राहील अप्लाय करायचं की नाही करायचं, पण आपण पूर्ण एफर्ट घेणार आहोत की जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन करण्यासाठी आपण आपल्या या चॅनलवरती टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तोही दाबा. हे पहा यांनी त्या ठिकाणी सांगून ठेवलं आहे की तुमचं एनी ग्रॅज्युएशन असलं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. शिवाय तुम्हाला 55% मार्क असणं या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो कोर्स कम्प्लिशन राहणार आहे तो करस्पॉन्डन्स किंवा डिस्टन्स किंवा पार्ट टाईम नॉट एलिजिबल आहेत. म्हणजे तुम्ही जर ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली असेल तर किंवा डिस्टन्समध्ये तुम्ही डिग्री केली असेल तर तेही या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही. जर तुम्ही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून रेग्युलर डिग्री घेतली असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, तो मी तुम्हाला नमूद करून देतो आहे. आता या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. जसं की त्यांनी कॉम्प्युटर नॉलेजविषयी या ठिकाणी विचारलं आहे की तुम्हाला ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कॉम्प्युटर सिस्टीमचं बेसिक नॉलेज या ठिकाणी असणं गरजेचं आहे. वर्किंग प्रेफरेबल त्यालाच दिलं जाणार आहे ज्याला कॉम्प्युटरचं स्किल आहे, ते म्हणजे तुमचं MSCIT होणं या ठिकाणी गरजेचं आहे. MSCIT बहुतेक आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं झालेलं असतं, पण या ठिकाणी त्यापेक्षा जर तुम्हाला एक्स्ट्रा ॲडव्हान्स नॉलेज असेल किंवा बरेचसे आपले विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे BE झाले, कॉम्प्युटरमध्ये झाले, BCA झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी एक ॲडव्हान्टेज राहणार या ठिकाणी, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता दुसरा सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. एकदम सिंपल सिलेक्शन प्रोसेस आहे. इतकी सिंपल सिलेक्शन प्रोसेस सहसा कोणत्या नॅशनल कंपनीमध्ये राहत नाही. तिथे इंटरव्ह्यू घेतात, प्रिलिम्स घेतात, मेन घेतात, नंतर बरंच काही घेतात आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. या ठिकाणी त्यांनी नमूद करून ठेवले, तुम्ही पाहू शकतात की सिंपल प्रोसेस आहे. ज्युनियर असिस्टंट हे पद आहे. या ठिकाणी तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू तुमची होणार आहे. म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं जे होणार आहे हे एक्झामिनेशन म्हणजे सिंगल तुमची काही ऑनलाईन CBT होईल प्लस इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे मार्क मिळवणार या दोघांच्या कंबाईन मेरिट लिस्टवरती तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. मी परत एक वेळेस नमूद करून देतो की आपण नेक्स्ट व्हिडिओच्या सिलेबसवरती इन डिटेल्स घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन तोही दाबा. सोबतच आपण नेक्स्ट वीकपासून याच्यावरती टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत प्रिपरेशनच्या, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आता याचा जो काही प्रोबेशन पिरियड राहणार आहे त्यांनी इथे लिहून ठेवलं आहे की 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. हा एक्सटेंडसुद्धा होऊ शकतो, मात्र 6 मंथमध्ये ऑलरेडी कंप्लीट होऊनच जातो. पण तुमचं जर त्या ठिकाणी वर्किंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी जमत नसतील तर तुमचा 6 मंथचा हा प्रोबेशन पिरियड कदाचित वाढू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, सहसा वाढत नाही.
आता या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट आहे, हा पार्ट तुम्ही स्किप करू नका, नाही तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला कोणता सब्जेक्ट येणार आहे, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे, किती मार्क येणार आहे, किती प्रश्न येणार आहे, किती ड्युरेशन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मीडियम ऑफ लँग्वेज काय हे तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मी एक्सप्लेन करून. तर ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची या ठिकाणी राहणार आहे. तर याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये इंग्लिश आहे. आता इंग्लिशच्या या ठिकाणी 40 क्वेश्चन्स राहणार आहे, 40 मार्कासाठी राहणार आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आहे, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 40 प्रश्न राहणार आहे, 40 मार्कासाठी येणार आहे. नंतर जनरल अवेअरनेसमध्ये त्यांनी इथे लिहून ठेवले की विथ स्पेसिफिक इम्फॅसिस ऑन हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री. लक्षात ठेवा, ही एक हाऊसिंग फायनान्स लोन कंपनी. तर याच्याविषयीचं तुम्हाला जे काही जनरल अवेअरनेस आहे ते तुम्ही कॉम्प्युटरवरती शोधू शकतात. आपण तशी टेस्ट सिरीज घेणारच आहोत, त्यामुळे तुमचा हा भाग पूर्णपणे कव्हर होऊन जाणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. परत नमूद करतोय, मी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी सांगत नाही आहे, मी याच्यासाठी सांगतोय की मी जी मेहनत तुमच्यासाठी घेणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी, तुम्हाला त्याचा फायदा व्हायला हवा. मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय. आपण नेक्स्ट वीकपासून मी परत नमूद करून देतो की मी आता नेक्स्ट व्हिडिओ इन डिटेल सिलेबसवरती घेऊन येणार आहे आणि नंतरचं नेक्स्ट वीकपासून याच्यावरती प्रिपरेशन टेस्ट सिरीज घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे नमूद करून ठेवलं आहे त्यांनी किंवा जनरल अवेअरनेसमध्ये विथ स्पेसिफिक एम्फॅसिस ऑन हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री, तर याचे सर्व प्रश्न आपण कव्हर करू, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला 40 प्रश्न येणार आहे 40 मार्कांसाठी. नंतरचा जो आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 40 प्रश्न येणार आहे 40 मार्कांसाठी. त्यानंतर कॉम्प्युटर स्किल, तर या ठिकाणी तुम्हाला 40 प्रश्न येणार आहे 40 मार्कांसाठी, तेव्हा तुम्हाला 120 मिनिटं मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीडियम ऑफ लँग्वेज जी आहे ती इंग्लिश आहे. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, बरेचसे विद्यार्थी मित्रमैत्रिणी काय वाटतं की नॅशनलाइज रिक्रुटमेंट निघाली आहे, त्यामुळे हिंदी प्लस इंग्लिशमध्ये ही एक्झाम होणार आहे. आणि आपले मराठी जे मित्रमैत्रिणी स्टुडंट आहेत त्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांना इंग्लिश अंडरस्टँडिंग होत नाही. इंग्लिशचे वर्ड बरेचपैकी त्यांचं समरी म्हणजे जे काही असते व्हॅकॅब्युलरी ती कंप्लीट नसते. प्लस त्यांना हिंदीचे वर्ड जे असतात, आपण हिंदी असे नॉर्मली मूवीज पाहतो, पण हिंदीचे वर्ड त्या सायंटिफिकली आपल्या लक्षात येत नाही. तर या ठिकाणी फक्त इंग्लिशमध्येच एक्झाम होणार आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे की तुमचं जितकं कव्हर करता येईल, जितके प्रश्न तुमचे इंग्लिशमध्ये कव्हर करता येतील तेवढे सर्व प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि तेही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा. तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तसं येस करा, म्हणजे मला कळेल की जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म भरत असतील तर मलाही मोटिवेशन मिळणार आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा. जितके जास्त लाईक, जर 500+ लाईक आणि 500+ सबस्क्रायबर मिळाले ना, तर आपण लगेच म्हणजे झालं तर 2-3 दिवसामध्येच आपण याची टेस्ट सिरीज लॉन्च करून टाकू. म्हणजे तुमचे सर्वात जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल, तुम्हाला एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोरिंग करायला मदत मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. इथे एकही पैसा तुम्हाला कोर्स बीस काही मी विकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी असं आहे की या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे 0.25ची. हेही तुम्ही लक्षात ठेवा. आता मागचा जो व्हिडिओ मी टाकलेला होता त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, मात्र याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्येच तुमची एक्झाम होणार. या ठिकाणी त्यांनी नमूद करून ठेवलं आहे, हे तुम्ही विसरू नका. हे पहा, इथे त्यांनी स्पष्टपणे नमूद करून ठेवलं आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी इन इंग्लिश लँग्वेज ओनली. प्लस या ठिकाणी तुमची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे 2.5ची निगेटिव्ह मार्किंग आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. 0.25ची निगेटिव्ह मार्किंग आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याची जी काही ॲप्लिकेशन फीज आहे आपण त्याविषयी पाहून घेऊ. ज्युनियर असिस्टंट आहे 800 रुपये फीज, ही सर्वसामान्य आहे. मग ती कोणती कॅटेगरी असो, ओपन असो, UR असो, SC ST असो, EW असो, सर्वांनाही ते 800 रुपये फीज तुम्हाला लागू राहणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता अप्लाय कसं करायचं आहे, ऑनलाईन साईटला जायचं आहे. फोटो, सिग्नेचर, थंब, नंतर हँडरायटिंग डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही डिक्लेरेशन करणार आहेत ना ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये राहणार आहे. स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहून स्कॅन करून अपलोड करावं लागणार आहे. कॅपिटल लेटर या ठिकाणी चालणार नाही, हे तुम्हाला मी बोलून सांगतोय. इथे दाखवतो पण आहे, हे तुम्ही विसरू नका. बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरताना चुका करून टाकतात आणि अभ्यास करतात, आणि ज्या वेळेला त्यांचं कॉल लेटर येत नाही किंवा त्यांचं हॉल तिकीट येत नाही ना, त्यावेळेला ते खूप डिमोटिवेट होतात. तर तुमचं फॉर्म भरताना चूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला इतकं एक्सप्लेन करून सांगितलं आहे. आता मी तुम्हाला फायनल कन्क्लुजन सांगतो आहे. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामुळे तुमचं स्टेबल करिअर होणार आहे. म्हणजे एक वेळेला जर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट झाले ना की तुम्हाला सरकारचे सर्व बेनिफिट मिळत आहे, गव्हर्नमेंट जॉबचे सर्व बेनिफिट मिळत आहे, तुमची लाईफ कायमची सेट होणार आहे. महाराष्ट्राच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी माझी रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे. भरपूर साऱ्या नोटिफिकेशन येत आहे, पण बऱ्याचशा नोटिफिकेशनमध्ये प्रिलिम्स असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असतं, बरंच काही असतं. त्याच्या ठिकाणी या ठिकाणी एनी ग्रॅज्युएशन चालते. सर्वात महत्त्वपूर्ण, बऱ्याचशा
ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅज्युएशन चालतं. या ठिकाणी एनी ग्रॅज्युएशन चालते. 55% मार्क सांगितले सर्वांनाच. फर्स्ट क्लास असतो, बाकीच्या नसेल एखाद्या वेळेला, पण 55% मार्क लागतं. एनी ग्रॅज्युएशन चालते. स्टेबल करिअर आहे, तुम्हाला गुड सॅलरी पॅकेज या ठिकाणी अवेलेबल होते. कॉम्पिटेटिव्ह मॉडरेट राहणार आहे, म्हणजे एकदम तुमची एक्झाम काही खूप कठीण किंवा खूप हार्ड राहील अशातला विषय नाही. ग्रॅज्युएशन लेवलची कॉमन एक्झाम या ठिकाणी होणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण मी तुम्हाला आता परत एक वेळ नमूद करून देतोय की या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वपूर्ण नेक्स्ट व्हिडिओ आपण इन डिटेल याचा सिलेबसवरती घेणार आहोत. तो कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तोही दाबा आणि कमेंट्समध्ये तुमचं शिक्षण आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून व्हिडिओ पाहतायत ते नमूद करा, म्हणजे जेणेकरून मी तुमच्या शिक्षणानुसार नवीन जॉब अपडेट घेऊन येईल. याची टेस्ट सिरीजचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन दाबून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचे बरेचसे भाऊ बहीण विद्यार्थी मित्र हे गव्हर्नमेंट जॉब प्रायव्हेट जॉबसाठी सर्चिंग करत असतात. त्यांना गोल्डन ऑपॉर्च्युनिटी माहीत नसते, सर्वांनाच माहीत असते असं नाही. त्यामुळे या गोष्टीला तुम्ही शेअर करा. हे नोटिफिकेशन तुम्ही शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचलाच पाहिजे. त्यामुळे शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा. आता माझा महत्त्वपूर्ण सल्ला असा आहे की तुम्ही इंग्लिश स्ट्रॉंग करा, कारण की ही एक्झाम पूर्णपणे इंग्लिशमध्ये होणार आहे. तुमची व्हॅकेब्युलरी जितकी स्ट्रॉंग राहील तितकंच तुम्हाला एक्झाम द्यायला सोपं जाणार आहे. आपण तुमचे सर्वात जास्त म्हणजे इंग्लिशमधले क्वेश्चन्स कव्हर करणारच आहोत, कारण की ही एक्झाम फक्त इंग्लिशमध्येच होणार आहे. त्यामुळे तुमची बरीचशी व्हॅकेब्युलरी आपण ज्यावेळेला टेस्ट सिरीज घेऊ नेक्स्ट वीकमध्ये, त्यामध्ये तुमची बरीचशी व्हॅकेब्युलरी कव्हर होऊनच जाणार आहे. पण तरीही आत्तापासून तर तुम्ही पहिल्याच अगोदर तुम्ही फॉर्म भरणार असाल ना, तर कमेंट्समध्ये येस किंवा नो सांगा आणि तुमचं डिस्ट्रिक्ट टाका, तुमचं एज्युकेशन टाका, म्हणजे मला कळेल की इतके लोक या ठिकाणी फॉर्म भरत आहे आणि त्यानुसार मग मला ही मोटिवेशन मिळेल नवीन टेस्ट सिरीज लॉन्च करण्यासाठी. तीही फ्री ऑफ कॉस्ट आपण करणार आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे इंग्लिशची स्ट्रॉंग करा. दुसरं म्हणजे रिझनिंग मॅथ डेली प्रॅक्टिस करा. आपण घेणारच आहोत. हे पहा, संधी सर्वांनाच मिळते, पण योग्य वेळेवरती संधी मिळवणं आणि त्याचा फायदा घेणं ही सुद्धा एक कला आहे. त्यामुळे योग्य वेळेला अभ्यास सुरू केला. तुम्ही काय करतात, फॉर्म भरून देतात, 2-3 दिवस मोटिवेट असतात आणि त्यानंतर मग संतगती होऊन जाते. तसं करू नका. अटेन्शनमध्ये राहा. पहिल्या दिवसापासून फॉर्म भरल्यापासून प्रॅक्टिस करा. मॅथ रिझनिंग इंग्लिशची व्हॅकेब्युलरी स्ट्रॉंग करा. करंट अफेअर वाचा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व इन डिटेल सर्व मटेरियल या ठिकाणी अवेलेबल होणारच आहे, पण तुम्ही जितके जास्त प्रॅक्टिस करणार तितका तुमचा सिलेक्शन चान्स वाढणार आहे. मी तुम्हाला एक सिंगल वाक्य सांगतो, सर्वांनाच माहिती आहे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा. जितके जास्त लाईक येतील तितका जास्त यूट्यूबच्या अल्गोरिदमला सिग्नल जाणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचायचा आहे. माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर एक शेअर केला ना तर त्या शेअरमुळे ना कोणातरी जीवन हे घडू शकतं, कोणातरी जीवनाला स्थिरता मिळू शकते. बरेचसे मुलं 10-15 हजारासाठी इकडे बनवून फिरत असतात. जर तुम्ही शेअर केलं, त्याला ही नोटिफिकेशन माहिती झालं, उद्या उठून त्याचं सिलेक्शन झालं तर तुम्ही त्याच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देऊ शकता. त्याच्या जीवनात स्थिरता मिळू शकते. म्हणून कळकळीची विनंती, कृपया करून व्हिडिओला शेअर करा. तुमच्या मित्र मैत्रिणी सर्कलमध्ये एनी ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा. जितके जास्त शेअर करणार कोणातरी जीवनाचं भलं होणार आहे. आणि एक शेअर करायला काही जात नाही विद्यार्थी मित्रांनो, पण एवढं आहे की तुमच्या एक शेअरमुळे कोणातरी फायदा होऊ शकतो. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर महाराष्ट्र स्टुडंट मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, आपण नेक्स्ट व्हिडिओ याचा सिलेबसवरती इन डिटेल्समध्ये घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉनवरती दाबायला मी का सांगतोय, फोर्स का करतोय, तुम्ही बेल आयकॉन दाबलं ना आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट केला ना तर आपल्या चॅनलचा जो कोणताही व्हिडिओ असेल तो सिलेबसवरती असेल किंवा टेस्ट सिरीजवरती असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त सबस्क्राईब केलं आणि सोडून दिलं ना तर मी जरी व्हिडिओ टाकला ना त्याचं नोटिफिकेशन तुम्ही स्क्रोल करणार तेव्हा ऑपऑफ तुम्हाला येईल किंवा नाही येईल हे मला माहीत नाही, पण बेल आयकॉन दाबला तर डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. लक्षात ठेवा, आपण या जॉब नोटिफिकेशनवरती याचा सिलेबसचा इन डिटेल व्हिडिओ नेक्स्ट घेऊन येतोय. आणि दुसरी गोष्ट, नेक्स्ट वीकपासून आपण याचं प्रिपरेशन टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय. ही एक्झाम इंग्लिश मीडियममध्येच होणार आहे. त्यामुळे तुमचे सर्व सब्जेक्ट मी कव्हर करणार आहे. तुमची व्हॅकेब्युलरी इंग्लिशची कव्हर करणार आहे. तुमचं मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहे. करंट अफेअरचे जे फायनान्स रिलेटेड आहेत तुम्ही पाहू शकतात. मी तुम्हाला दाखवलं होतं की या ठिकाणी फायनान्स रिलेटेड सब्जेक्टवरती जी केच्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. मी परत एक नमूद
करतो की जनरल अवेअरनेस विथ स्पेशल एम्फासिस ऑन हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्रीजवरती तुम्हाला 40 प्रश्न येणार आहे 40 मार्कांसाठी. तर हे सर्व काही आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सपोर्ट करा. आपल्या महाराष्ट्रातील चॅनल आहेत आणि जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ पाहताय, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालं आहे ते कमेंट्समध्ये नमूद करायला विसरू नका. जेणेकरून मला तुमच्यासाठी जर नवीन जॉब अपडेट आलं ना ते तुमच्या एज्युकेशननुसार असेल ना, तुम्ही सर्वात अगोदर तसा व्हिडिओ बनवेल. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवला, बाजूला बेल आयकॉन दाबून ठेवा. तुमच्या एज्युकेशननुसार जॉब अपडेट आली, मी व्हिडिओ बनवला, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला संधी मिळत राहतील, हे तुम्ही विसरू नका. आपल्या चॅनलवरती 2 बेनिफिट आहेत. आपण साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला जॉब नोटिफिकेशन एक्सप्लेन करून सांगतो, प्लस आपण इन डिटेल याचं सिलेबस घेऊन येणार आहेत, व्हिडिओ घेऊन येणार आहेत. त्यानंतर आपण याच्यावर टेस्ट सिरीज नेक्स्ट वीकमध्ये लॉन्च करतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुमचे शिक्षण, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून व्हिडिओ पाहताय तो कमेंट्स करा. आपण भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.